गुड मॉर्निंग गाईज. तर आम्ही आता रूम खाली केला आणि मालवणला जायला निघालो. बॅग वगैरे सर्व भरल्यात. ती पण आपली गाडी आहे, त्यात पण सर्व बॅग. आम्ही सगळे तयार होऊन निघालो आता मालवणला जायला. तर भेटूया पुढे कंटिन्यू आमच्या सोबत. गाडी घे माझा आणि माझा घरी चलो गाईस. तर आता आम्ही आलो पारा रोड. पारा कोकण ट्री. गाईस आता आम्ही आलो पारा कोकण ट्रीला फोटो काढायला. ही आमची आहे छोटी बेबी. सायकल चालवते. बल्ले बल्ले बल्ले. तर आता फोटो काढतील. गुड्डी सायकल चालवत आहे. पाणी तर गाईज आम्ही आता थांबलो आणि आम्हाला जांभळा आणि आंब्यांची झाडं दिसली. दाखवली तुम्हाला. पूर्ण जांभूळ भरलंय. मामी तुम्हाला आंबा भेटलाय ते दाखवा. हा हापूस आंबा आहे तो पिकलेला. हापूस आंबा आहे. हा हो आमला पारलं होतो तवरण मामीने आवर काजू पारलं ना. कती साजवलं दाखव. डेंजर सगळं पारलं मग मामीने एकटीने पारलं. आता जांभला बी आता तोडून झाले. काजू भेटलं. आंब काढणार तिथं आहात तर काढायला नाही भेटला आम्हाला, कारण की बोलतीन बीज म्हणून. पुढे जर भेटली ना तर धुरपूच घालू डायरेक्ट. व्हिडिओ बी दाखवेन. कशी लागतात गोड. कोकणची चव म्हणजे एकच नंबर. एकदम झणझणीत तिखट डाल. मस्त किनाऱ्याच्या साईडला घेतले भारी. आम्ही जेवण बनवायला थांबलो. त्याशी एक नदी आहे नगरवाला आलो. तर काही लागला ना का तुम्हाला दाखवते मी. सध्या तर काही लागला नाही. तिघांना पण बाटलीन पापड टाकले कुस्करून. काय लागले. हा चिंबोरी मला लागलाय माझा दाखर. एक ना बाटलीचा एक आपल्या ना त्याच्यानं ऐसा मासा लागलाय. पापराव काय पापराव पुन्हा तो आता
आता आमचा जेवायला झालंय ना, आम्ही सगळेजण आता जेवायला बसलो न. गरवाला गेलते तर काही नाही मिळला, तर आता डायरेक्ट जेवण भेटू. तिकडे डाळ लोणचा पापडा. तर गाईज आता आम्ही जेवून निघलो सगळेजण मालवणला जायला. तू मालवण? येस. आमचीच गाडी पुढे ही सुद्धा आमचीच गाडी आहे. पुढे गेले एक गाडी, आम्ही 2 गाड्या आणलेल्या, पूर्ण फॅमिलीच आहे आमची. पल 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 आंबा कधी दिसत होता मग. काही आम्हाला अर्धे रस्त्याने कोकमांची झाडं दिसली. डेंजर आकप भरलाय. कोकम कोकम. पूर्ण भरलाय बघ. Oh my god. कोकम ह्यो एक सांगतो हा कसला फळ आहे माहितीये, मी तुम्हाला सांगते. तर हा आहे कोकम. हा असा कोकम. कोकणला आल्यावर हीच खरी मजा आहे. आणि आम्ही सगळे आंबा खुडाला. एक दिसला आंबा दाखवते तुम्हाला तोडून. आता आंबा पीक तोरून आम्ही चालून पुढं बी बघत राहा. आज जाम मजा येणार आहे कोकणात चालून बोलल्यावर. काही ना काही बघायला भेटेल. कशी मजा आली? भारी ना? राखलेलं झाड होती. आम्ही 2 जण जाऊन आंबा आणलं ना. मी ते एकच आणलं ना, धावत आलो. साहिलने 5 आंबा आणले. तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल, बघत राहा. जाम मजा करणार आहोत आम्ही. जाम आंबो चोरणार बाहेरून दाखव. भरलेला आंबा होती ना, कसं झालंय. काय जा मी आता देवलांना लोन असं सांगतान का मानसीश्वर प्रसन्न बोलतं. कुठला नवस बोलला ना का ते पुरा होते ना. आम्ही मी पण तेच ऐकलंय म्हणून आम्ही ब्लॉग बघितला आणि आलो तर तुम्हाला दाखवते. तर काय अर्ध्या रस्त्याने आम्हाला करदा दिसली. थांबलून करदा खुराला. बघा घासारलीन करदा खुराला. बघू कशी करतात. मस्तात खाऊन पण दाखवते. एक नंबर गोरा पिसली. मामीने बघा आम्ही तिकडे बोलता बोलता इकडे ग्लास भरला. हे बघा करदा. तुम्ही इकडे काय करता त्यानंच माहीत. ए बाला काय रे काही छोट्या आदानी जाऊन आंबा बघा कधी डेंजर. ठेवतं गपचूप. पहिले बघ कोण आहेत का. येतो मी आणते बरोबर. आंब बघा किती गारलन पडलेलं भेटले. तुम्हाला तर
आंब्यांचा जास्त करून ब्लॉग दिसल पूर्ण बघत राहा आणि आवरी मजा येईल ना. तुम्ही पण आनंद घ्या आमच्या सोबत ना. कैशी चव आहे खाऊन बघला ना. खालाय एकदम पण गोड. एकदम गोड आहे. आणि रायवल का कुठला तरी आंबा आहे मला तर माहित नाही. हापूस आंबा पण आमच्याकडे आहे, रायवल पण आहे अजून. आणि बिटक्या पण तोराच्यात ना मम्मी. बिटक्यांचा झाड हे बघा त्या पूर्ण भरले तर एक आपला हातले रोपणार खालीपर्यंत त्यात आम्ही घेतलं. चला पुढं पण बघूया भेटतंय का. कंटिन्यू आमच्या सोबत. तर गाईज आम्ही मालवण बीचवर थांबलो आणि इथं गरवत होते कोणात माहित नाही. तर त्यांच्याकडे मावरा आहे गरवलेला नारबे ताम आणि येत आहेत करतात. तर आम्ही घेतलं पूर्ण 700 रुपयांनी ते त्यांना घरी न्यायच्यात. कोणता तरी मावरा आहे फलय आणि नारबा आहेत. तर पूर्ण हे गरवलेलं आहे इथं. बघा किती जण आहेत गरवाला. आमच्याकडे आहे गरवासाठी पण ते त्यांनी काय लावलेला गलीला तारले ते नाही ना मावरा गेला तिथं एक दादाला जितारी लागले दाखवते बघा तुम्हाला किती मोठे वरती घेऊन येईल बघा तो. हा चल एक नंबर सीड. काय म्हणतो झाली ना. झाली हा त्यावेळी काढलंय वरती आणू द्या फक्त. फेमस करून किती मोठे आहे काम 25 झाले. किती किलोची असेल. किलो आहे. 1.25 किलोची का. एक नंबर डेंजर काम केलंय. आपण पोचलेलो आहोत मालवणला आणि रॉक गार्डनच्या जवळ रूम घेतले आपण. तर डायरेक्ट आता नंतर भेटूया. खूप दमलो. गाईज आता मी जेवायला बसलो तर डायरेक्ट तुम्हाला सकाळी भेटू आता.